नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं असं होतं की सर तुम्ही प्रिडिक्शन बरोबर देता. तर प्रिडिक्शनवरती म्हणजे आपल्या जो IBPS जो पेपर झालेला आहे किंवा इंटरव्ह्यू झाला, तर फायनल प्रिडिक्शन सर तुम्ही द्या. कारण मेन्सचं बघा मित्रांनो, मेन्सचं मी एक प्रिडिक्शन दिलं होतं की एवढे एवढे मार्क्स पडतील म्हणून. तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण मी टाकलं होतं की किती मार्क्स पडतील मेन्ससाठी, म्हणजे किती मार्क्स कितीचा कट ऑफ असेल असं मी टाकलं होतं. तर अराऊंड त्याच दरम्यान कट ऑफ गेलेला आहे. तर प्रिडिक्शन आपलं ते एक बरोबर आलेलं आहे. तर आता आपण जो फायनल जो येणार आहे तो आपला 1 एप्रिलला जो रिझल्ट येईल त्याचं थोडं प्रिडिक्शन बघूया, मार्केटिंग ऑफिसर आणि ॲग्रिकल्चर ऑफिसरचं. तर बघा, मार्केटिंग ऑफिसरमध्ये थोडंसं पाठीमागचं आपल्याला ॲनालिसिस करायचं की पाठीमागं काय घडलं होतं. बघा, पाठीमागचं जर आपण ॲनालिसिस केलं तर बघा, मार्केटिंगमध्ये थोडासा विचार करा की मार्केटिंगमध्ये URला किती कट ऑफ गेला होता मेनसाठी. तर मेनसाठी URला किती गेला होता? 21 गेला होता. EWSला पण सेम गेला होता मित्रांनो, 21च गेला होता. OBCला 16.25 गेला होता. SCला पण 16.25 गेला होता. आणि ST समथिंग तेवढाच होता, मे बी 15 ते 16 असं काहीतरी, एक मार्क कमी होता आय थिंक, पण 15च्या आसपास होता STला. तर बघा, हे 2024चं तुम्हाला सांगतो, हे 2024चं तुम्हाला सांगतोय. तर हे आपण कशाचं बघतोय मित्रांनो? हे आपण पाहतोय मार्केटिंग ऑफिसरचं. हे आपण मार्केटिंग ऑफिसरचा पाहतोय. तर बघा, 2024ला हा मेन्सचा कट ऑफ गेला होता एवढा, मेन्स 2024ला. तर मेन्सचा कट ऑफ ज्यावेळेस एवढा गेला होता त्यावेळेस याचं जे मेरिट आहे, फायनल मेरिट गेलं तर बघा 54, म्हणजे इंटरव्ह्यू आणि मेन्स पकडून, काय पकडून? इंटरव्ह्यू प्लस मेन्स, इंटरव्ह्यू प्लस मेन्स पकडून किती गेलं तर बघा 54 गेलं तर. URचं EWSचं कमी गेलं तर बघा मित्रांनो, EWSचं मे बी 38च्या दरम्यान गेलं तर, 38च्या. OBCचं पण कमी गेलं तर, 46 गेलं तर OBCचं, 46. OBC किती गेलं तर बघा, 46. SC गेलं तर 47. आता हे मी जसं मला पाठीमागच्या ह्याच्यावरती आठवतंय त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगतो, कारण एक्झॅक्ट थोडसे एखादा म्हणजे डिजिट कमी इकडे तिकडे होऊ शकतो, पण एवढं मला तर आठवतंय बघा. आणि STचं पण कमी होतं, 41 का 42 होतं, पण ते कन्फर्म माहीत नाही, त्यामुळे मी तुम्हाला इथं लिहून नाही दाखवत. पण याच्यामध्ये आपण या कॅटेगरीमध्ये आपण बघू शकतो की नक्की काय कट ऑफ राहील. आता बघा, त्यावेळेस ज्यावेळेस 21 मेन्सला मार्क होते, 21 मेन्सचा कट ऑफ होता, तर 54 फायनल मेरिट लागलं होतं URचं. EWSला ज्यावेळेस 21 होता त्यावेळेस 38 गेलं होतं. EWSचं बघा एकदम अनप्रिडिक्टेबल गेलं होतं, कमी गेलं होतं, वाटत होतं जास्त जाईल, कारण EWSचा एक माझा मित्र होता, त्याला 22 मार्क पडले होते. आणि ऑलमोस्ट आम्ही सगळ्यांनी पकडलं होतं की त्याचं सिलेक्शन नाही होणार, म्हणजे नॉट सिलेक्टेड असं आम्ही पकडलं होतं. पण त्याचं पण सिलेक्शन झालं होतं, 22वाल्याचं पण सिलेक्शन झालं होतं. त्यामुळे तुम्ही अशी होप हारू नका की सर काय होईल, किंवा आम्हाला एवढे मार्क आहेत किंवा काटावरती आहे, काही सांगू शकत नाही. पण आपण एक अंदाज तरी लावू शकतो की किती असू शकतं, म्हणजे किती जर मार्क तुम्हाला असतील तर तुमचं सिलेक्शन कन्फर्म आहे. आता बघा, यावेळेस कमी कट ऑफ गेला, 18.5. इथं पण 18.5. इथं तर खूप कमी आहे बघा, 14.5, 14.5 आणि 14.5. बघा, इथं जे URचे कॅन्डिडेट आहेत यांना इंटरव्ह्यू म्हणजे 18.5 कट ऑफ गेला आहे, पण इंटरव्ह्यूला जर तुम्ही जवळपास म्हणजे 20 मार्कापैकी मी पकडतो इंटरव्ह्यूला, जवळपास तुम्ही एक 15पर्यंत जरी मार्क आणले, 15 किंवा 15 प्लस पकडून चाला, पण 15 एकदम ॲटलिस्ट 15 मी पकडतोय. मग जास्तीत जास्त तुम्ही पकडू शकता इथे, पण 15 जरी मार्क तुम्ही आणली, आणि मी म्हणत नाही की 18.5च तुम्हाला मार्क असावी, थोडीशी लीड पण थोडी असली पाहिजे 3-4 मार्क्सची, आणि 15 जरी आणली तरी तुमचं होण्याचे चान्सेस जास्त आहेत याच्यामध्ये. तर मी याचं असं URचं मी असं प्रिडिक्शन करतोय की याचा फायनल कट ऑफ बघा, इथं मी स्लाईड दुसरी चेंज करतो, 1 मिनिट हा. बघा, इथं हे मार्केटिंग ऑफिसरचं, मार्केटिंग ऑफिसर बघा, इकडं लक्ष द्या. इथं UR, इथं होतं AWS, इथं OBC, इथं SC,
आणि इथं एस टी. बघा कट ऑफ कमी आहे आणि वॅकन्सी पण जवळपास मागच्या एवढेच आहेत. मागच्या वेळेस पण 1322 होत्या, ह्यावेळेस पण 1000 प्लस वॅकन्सी आहेत. तर फायनल जे आहे, फायनल म्हणजे फायनल जो कट ऑफ लागेल, फायनल कट ऑफ बघा यू आरचा मला असं वाटतंय, बघा यू आरचा मला असं वाटतंय फायनल कट ऑफ 45 प्लस मायनस 3 पकडून चाला. यू आरचा किती फायनल कट ऑफ प्लस मायनस 3 पकडून चाला, किंवा 2 पकडलं तरी चालेल, प्लस मायनस 2. बघा ई डब्ल्यू एस 35 प्लस मायनस 2 प्लस मायनस 2. ओ बी सी, आता ओ बी सी बघा, म्हणजे मला असं वाटतंय कारण आता ही प्रिडिक्शन असते, कारण किती मार्क म्हणजे कट ऑफ कसा लागेल काय, मी आता थोडंसं स्टडी करून तुम्हाला मी सांगतो की असं होऊ शकतंय. बाकी तुम्ही थोडंसं म्हणजे तुमच्या एंडनं पण ठरवू शकता की मला किती मार्क आहेत आणि किती मला इंटरव्ह्यूला पडतील. आणि तुम्हाला ते पण सांगतो की इंटरव्ह्यूला तुम्ही किती पाहिजेत आणि जर काटावा असेल इंटरव्ह्यूला किती पाहिजेत. हे झाल्यानंतर बघा ओ बी सीला म्हणजे मला असं वैयक्तिक वाटतंय की एकतर 41 किंवा 42 त्याच्यामध्ये प्लस मायनस 2 ओ बी सी. बघा एस सीचं जवळपास लागेल 40पर्यंत, 40 प्लस मायनस 2. आणि एस टी पण त्या दरम्यान पकडून चाला, एस सी 33 एस टी 33 प्लस मायनस 2 पकडून चाला. म्हणजे ह्या रेंजमध्ये जर तुम्हाला म्हणजे हे तुम्हाला एक अंदाज सांगितलं की अशा पद्धतीनं होऊ शकतं. तर आता समजा तुम्हाला मार्क्स आहेत कट ऑफपेक्षा, बघा कट ऑफपेक्षा तुम्हाला मार्क 3 किंवा 4 जास्त आहेत, 3 किंवा 4 जास्त आहेत. तर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये 15 प्लस मार्क पाहिजेत कंपल्सरी. तर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये किती पाहिजेत, 15 प्लस पाहिजेत, तर तुमचं सिलेक्शन पक्का आहे. तर तुमचं सिलेक्शन पक्का आहे असं समजा. 3-4 मार्क असले तरी ह्यावेळेस तुम्ही होप हारू नका असं मला वाटतंय. 3-4 मार्क असेल तरी तुमचा चान्स आहे ह्यावेळेस. त्यामुळे थोडंसं पॉझिटिव्ह राहा, थोडे दिवस राहिलेत, थोडं पॉझिटिव्ह राहा. चला आता हे झालं मार्केटिंगचं. थोडंसं आपण ॲग्रीवरती येऊयात. आता बघा ॲग्रीमध्ये जर आपण विचार केला, ॲग्रीमध्ये थोडंसं अनसर्टनिटी का राहते, तर मेन्सला मार्क थोडे मुलांचे जास्त कमी होऊन जातात, कारण त्यांचा अभ्यास बऱ्यापैकी असतो. इथं बघा यू आर ई डब्ल्यू एस ओ बी सी 17 मार्क, आणि इकडे एस सी 12.5 आणि एस टी 12.5, म्हणजे खूपच कमी कट ऑफ गेलेला आहे, खूपच कमी आहे. मार्केटिंगचं पण तसंच आहे, थोडा कमी कट ऑफ झाला आहे. आणि याचं पण तसंच आहे, ॲग्रिकल्चरचं पण पाठीमागच्या वेळेसपेक्षा किंवा जवळपास तिथं म्हटलं तरी चालेल, कारण पाठीमागच्या वेळेस मला असं वाटतं की 27 एस सीचा होता आणि 1 मार्क 28 ओपन म्हणजे यू आरमध्ये होता पाठीमागच्या वेळेस. तर आता खूपच कमी आहे. तर याच्यानुसार आता थोडंसं ॲग्रीचं मी तरी पण तुम्हाला पाहून सांगतो, पण हा कट ऑफ तुम्ही लक्षात घ्या. मी मार्केटिंगवरती थोडंसं बघितलं होतं, ॲनालिसिस केलं होतं, आणि ॲग्रीचं कसं मी जास्त काही बघितलं नाही, पण थोडंसं त्याच्यावर तरी पण मी स्टडी करतो आणि तुम्हाला त्याचा पण कट ऑफ किती लागेल तो प्रिडिक्ट करतो. कारण असंच सांगणं थोडंसं मला वेगळं वाटतं की तुम्हाला असंच काहीतरी हवेत सांगणं हे बरोबर नाही. मार्केटिंगचा थोडा मी अभ्यास केला होता, तर त्याच्या हिशोबाने मी तुम्हाला सांगतो की मार्केटिंगला त्या दरम्यानच कट ऑफ लागला पाहिजे, आणि लागेल पण अशा आशा आहे. आणि कमी पण लागू शकतो मे बी, आणि थोडासा जास्त पण लागू शकतो, पण होप नाही तेवढं की जास्त लागेल, म्हणजे असं नाही. होप असेच आहेत की आपल्याला कमीच कट ऑफ तिथं आपल्याला दिसून येईल, कारण जास्त वॅकन्सी आहेत. आणि मी आशा करतो की सगळ्यांना चांगली मार्क पडतील आणि सगळेच यामध्ये पास होतील अशी मी आशा करतो. आणि आपण इथंच थांबूयात. आणि आपल्या चॅनल जर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, आणि लाईक, फॉलो आणि कमेंट पण करा, आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.